आम्ही गव्हर्नमेंट रेव्हेन्यू लँडाचेर असलेली घरां म्हणजे गव्हर्नमेंटाच्या जागेत जो कोण घर बांदून आसा तेजी घर हे मॅक्झिमम टू मॅक्झिमम म्हणजे आपले घर आणि घरा भोंवतिल्ली 2 मीटर जमीन सपोज घर जर 200 स्क्वेअर मिटरान आसा आणि त्याच्या भोंवतिल्ली जमीन जर आसत जाल्यार ती 300 स्क्वेअर मिटर जाली. आमी ती जमीन क्लास 1 सर्टिफिकेट डायरेक्टली तुमकां दिता. गव्हर्नमेंटाच्या लँडाचेर एप्लाय करपाचो जो सेपरेटली फॉर्म आहा तो तुमकां हांगासर मेळटलो. ताज्या बरोबर एक एफिडेविट तुम्ही जे बरोवन दिवचे पडटा ते एफिडेविट तुम्ही बरोवन दिवचे पडटले. तुमच्या घराचे डॉक्युमेंट म्हणजे 2014 पयलींचे तुमचे घर आसा 2014 पयलींचे त्या खातीर ते डॉक्युमेंट तुम्ही दिवचे पडटले. तुमची रेजिडन्स सर्टिफिकेट म्हणजे आपूण गोंयकारूच आसा 15 वर्सां आपूण गोंयांत रावता ही 2014च्या पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट काडची पडटली. त्या रेजिडन्स सर्टिफिकेटीचो फॉर्मेट ऑलरेडी आमच्या मामलेदारां कडेन अवेलेबल आसा. तुम्ही वचात पंचायतींनी आनी तो आमी पब्लिकली अवेलेबल केला. एफिडेविट जे आसा तेय बी आमी पब्लिकली अवेलेबल केला. तो वेगळो फॉर्म दिवपाची गरज ना. तुमकां गव्हर्नमेंटाच्या लँडाचेर एप्लाय करपाचो फॉर्म मेळटलो. तो फॉर्म भरपाचो तेजी एफिडेविट लावपाची आणि आसा तशें परत आमी तुमची रेजिडन्स सर्टिफिकेट लावपाची आणि हे डॉक्युमेंट जे आसा पयलीं हे परत आमी नोडल ऑफिसर मामलेदार म्हटला मामलेदारा कडेन हे फॉर्म सबमीट करपाचो आणि हो मामलेदारा कडेन सबमीट केल्या उपरांत तो येवन फक्त चॅक करतलो आणि तुका जरी दोग जाणांची घरां जरी गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज आसली जाल्यार दोगूय म्हणजे घर आणि तुज्या भोंवतिल्ले 2 मीटर आमी जशें म्हटलां सेपरेटूय जाय जाल्यार सेपरेटूय करून दितलो आणि तिकीट मॅक्झिमम टू मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटर जागा गव्हर्नमेंटाची दिवपाक मेळटा. एफिडेविट दिल्या उपरांत तुमकां क्लास 1 सनद मेळटली. क्लास 1 सनद ही केन्ना सहसा गव्हर्नमेंट दिना आणि ती एज पर तुमचें घर जर 2000 सालांत तुमी बांदलां जाल्यार त्या हेज्या प्रमाणे रेट पयशे फारीक करचे पडटले. विथ मिनिमम पयशे आमी जाका म्हणटा म्हणजे मया गांवांत आशिल्ल्या लोकांक मॅक्झिमम टू मॅक्झिमम जर तेचे 2000 सालाच्या पयलींचे घर आसत जाल्यार ताका 20-25 हजार रुपया बीन फारीक करचे पडटले. बट ताका मॅक्झिमम टू मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटरचो प्लॉट जो आसा पळय न्ही हो ताच्या परमनंटली नांवार जातलो हे म्हत्वाचें आसा. सहसा पुराय देशात अशा पद्दतीत गव्हर्नमेंटाची लँड कोणूच लोकांच्या नांवार करून दिना हे पयलीं खबर आसपाक जाय. म्हणून हांव सांगता विथ मिनिमम कॉस्ट म्हणजे जर तुमचो हांवें जशें म्हटलां तर त्याच्या पयलींची एनक्रोच आसत प्रॉपर्टी. इफ प्रॉपर्टी इज एनक्रोच इन 1990 किंवा 1980 जाल्यार तर ताका 10 ते 15 हजार रुपयान ती प्रॉपर्टी मेळटली. 1980ची बीन आसत जाल्यार 10 हजार रुपया भरूनच तुमकां 400 स्क्वेअर मिटरचो प्लॉट मेळटलो. म्हणजे विचार करात. हाच्या खातीर एफिडेविट रेजिडन्स सर्टिफिकेट आणि तुमच्या घराचो प्रूफ म्हणजे तेन्नाची हाऊस टॅक्स सर्टिफिकेट किंवा पंचायती कडल्यान एक सर्टिफिकेट घेवची पडटली आणि ताका प्रूफ लावचो पडटलो. म्हणजे हाऊस टॅक्स रिसिप्ट तेन्नाची किंवा इलेक्ट्रिसिटी बील वॉटर बील कितें एनी वन डॉक्युमेंट म्हटलेलो आमी विच शोज की तुमचें घर हे 1980 पासून आसा 1990 पासून आसा पण तें घर 2014 पयलींचें आसपाक जाय.